रेडी गो. आपण एप्रिल 2026 मध्ये ज्या चालू घडामोडी झाल्या कशाबाबत तर विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण याच्यावर एक विशेष क्विज घेऊन आलेला आहोत. जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत असे 31 प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. या 31 प्रश्नांपैकी जर तुम्हाला 29च्या वर पडले तर तुमची तयारी चांगली आहे. जर 29, 25 आणि 31च्या मध्ये पडले तर तुमची तयारी बरी आहे आणि जर 25च्या खाली असेल तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, रिव्हिजनची गरज आहे असं तुम्ही निष्कर्ष काढायचा आहे. आणि आपण वेळ वाया न घालवता क्विजला चालू करूया. पहिला प्रश्न आहे तुमचा हा. मिशन मित्रामध्ये मित्राचा पूर्ण विस्तार काय आहे? तर जर तुमचं बरोबर येत असेल तर तुम्हाला 1 मार्क द्यायचा आहे, 1 गुण, आणि जर नसेल तर 0 गुण द्यायचा आहे. 3 ते 4 सेकंद मी तुम्हाला उत्तर निवडण्यासाठी वेळ देणार आहे. आणि उत्तर आहे मॅपिंग ऑफ इंटर ऑपरेबल ट्रेड अँड रिलायबिलिटी असेसमेंट. कशासाठी आहे मिशन मित्र आणि कोणाचं आहे? बघा, मिशन मित्र आहे इस्रोचं. मित्र त्र आणि इस्रो त्र 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 वरून तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि डिझास्टर आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवण्यासाठी हे इस्रोचं मिशन आहे. आपत्ती म्हणजे काय? संकट. संकटातून आपल्याला बाहेर कोण काढतं? तर तुम्ही रिलेट करू शकता आणि लक्षात ठेवू शकता. हे तुमची ट्रिक झाली. बरोबर. मॅपिंग ऑफ इंटर ऑपरेबल ट्रेस अँड रिलायबिलिटी. पुढचा प्रश्न आहे रोझालिंड फ्रँकलिन रोवर मंगळावर पाठवण्यासाठी कोणत्या लॉन्च व्हेइकलची निवड करण्यात आली? एक रोवर आहे जे सॅटेलाइट सोबत पाठवलं जातं, त्याचं नाव आहे रोझालिंड फ्रँकलिन. ते पाठवण्यासाठी कोणतं लॉन्च व्हेइकल निवडण्यात आलं? ऑप्शन ए फॅल्कन हेवी. रोझालिंड फ्रँकलिन रोवर मंगळावर पाठवण्यासाठी स्पेस एक्स जे एलॉन मस्क आहे त्याचं फॅल्कन हेवी हे लॉन्च व्हेइकल निवडण्यात आलं. नासा आणि स्पेस एक्सच्या सहकार्याने रोजा हा प्रोजेक्ट 2028 मध्ये हे मिशन प्रक्षेपित होणार आहे. बघा, 2028 मध्ये हे मिशन प्रक्षेपित होणार आहे. कोणतं? रोजा प्रोजेक्ट. कोणाचा आहे रोजा प्रोजेक्ट? रोजा आणि नासा शेवट एस आहे, याच्यावरून लक्षात ठेवू शकता. रोवर कोणता आहे? रोझालिंड फ्रँकलिन. प्रश्न पुढचा, आर्टेमिस 2 मिशन काय आहे? एक दुसरे मिशन आहे एक्झिम 4. याच्यामध्ये आपल्या शुभम शुक्लाजी लोअर अर्थ ऑर्बिट मधून आलेले होते. बरोबर. हे आहे आर्टेमिस 2. पहिलं मानवी मिशन आहे. बरोबर ना? मध्ये होतं आणि महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नासाच्या आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत पहिले मानवी मिशन 4 अंतराळावर घेऊन गेले होते, जे 3 अमेरिकेचे आणि 1 कॅनेडियन होते. बरोबर. त्याच्यामध्ये एक महिला सुद्धा होती. आर्टेमिस 2 हे नासाच्या आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत 4 अंतराळवीरांसह प्रक्षेपित होणारे पहिले मिशन होते. क्रूड पहिले मानवी मिशन होते. या मोहिमेने अपोलो 13 चा विक्रम मोडत सुमारे किती मैल अंतर? 2,52,752 मैल इतकं अंतर कापलेलं आहे. पहिलं जे होतं अपोलो 13 त्याचा विक्रम मोडलेला आहे. एवढं मैल इतकं अंतर कापून 2,52,752 लक्षात ठेवा. पृथ्वीच्या खालील कक्षेत लो अर्थ ऑर्बिट पलीकडे प्रवास करणारी पहिली महिला कोण? आता सांगितलं मी तुम्हाला. आर्टेमिस 2 हे जे मिशन झालेलं आहे याच्यामध्ये एक महिला पण गेलेली होती. त्या लोअर अर्थ ऑर्बिटच्या पलीकडे जाऊन आलेल्या प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. कोण? तर क्रिस्टिना कोच. स्पष्टीकरण पाहूया. क्रिस्टिना कोच या पृथ्वीच्या खालील कक्षेच्या लोअर अर्थ ऑर्बिटच्या पलीकडे प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. न्यू ओरिजिन न्यू ग्लेन द्वारे लॉन्च केले गेले ब्ल्यू बर्ड 7 उपग्रह कशासाठी डिझाईन केलेले आहे? बघा, ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू ग्लेन द्वारे लॉन्च केले गेलेले न्यू ग्लेन रॉकेटचं नाव आहे ब्ल्यू ओरिजिन. कंपनीचं नाव आहे, प्रायव्हेट कंपनी आहे, जेफ बेझोस यांची आहे. आय थिंक, मला असं वाटतंय, कन्फर्म करा तुम्ही. यांनी न्यू ग्लेन याच्यावर जे ब्ल्यू बर्ड 7 हा उपग्रह लॉन्च केलाय. कशाशी संबंधित आहे ब्ल्यू बर्ड 7? मेन प्रश्न कळला तुम्हाला. ब्ल्यू बर्ड 7 कशासाठी डिझाईन केलेला आहे? तर थेट स्मार्टफोनशी कनेक्ट होण्यासाठी. काय आहे आता हे बघा. ब्ल्यू बर्ड 7 हा उपग्रह थेट स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे, जो ब्ल्यू ओरिजिनच्या ब्ल्यू
न्यू ग्लेन या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. प्रश्न 6. सायकेडेलिक्सचे वर्णन सर्वात चांगल्या प्रकारे कसे केले जाऊ शकते? काय आहे ते सायकेडेलिक्स? सायकेवरून कळते तुम्हाला काहीतरी सायकोलॉजीशी रिलेटेड असणार आहे, बरोबर. प्रेरित बदललेली जाणीव आणि चेतना, झोप आणखी आणणारी औषधे, वेदनाशामक औषधे, प्रतिजैविक औषधे कशाशी रिलेटेड आहे? तर हे प्रेरित बदललेली जाणीव आणि चेतना दूर करण्यासाठी किंवा त्याच्याशी रिलेटेड आहे. बघा काय आहे. इंड्यूस अल्टर्ड परसेप्शन आणि कॉन्शियसनेस. प्रेरित बदललेली जाणीव आणि चेतना. चेतना म्हणजे काय? कॉन्शियसनेस. मीपणाची जी भावना आहे जी मेंदूमध्ये निर्माण होते. आता खूप मानसिक रोग आजार सुद्धा होत आहेत या आधुनिक काळामध्ये, बरोबर. कशामुळे? तर मीपणाची भावना खूप मी सेंट्रिक झालेले आहेत सर्व लोक. हा जो पॅटर्न आहे मेंदूमधला मीपणाच्या भावनेचा, तो शिथिल करणं, शांत करणं, की बाबा तू सर्व काही नाहीये, तुझ्या बाकी सुद्धा खूप आणखी जग आहे, असं सुद्धा औषध आलेली आहेत. बघा जग कुठं गेलंय. सायकेडेलिक्स म्हणतात त्यांना. GLP-1 रिसेप्टर अगॉनिस्टचा उपयोग कशाच्या उपचारासाठी केला जातो? खूपदा आलेला आहे हा प्रश्न. टाईप 2 मधुमेह आणि लठ्ठपणा. GLP-1 ड्रग टाईप मधुमेह, डायबेटिक्स, लठ्ठपणा, ओबेसिटी याच्या उपचारासाठी याचा वापर केला जातो आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण आणि वजन कमी करण्यासाठी हे मदत करतात. GLP-1 ड्रग. स्पेसक्राफ्ट मिशन 2026 वरील आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? स्पेसक्राफ्ट मिशन 2026. तुम्हाला सहज वाटेल की स्पेसक्राफ्ट आहे म्हटल्यानंतर स्पेस म्हटल्यानंतर मंग वगैरे तिकडे कुठेतरी आयोजित झाली असेल, पण लखनौ येथे आयोजित झालेली आहे. ओके. बायरॅक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन कोठे झाले आहे? बायरॅक बायोनेस्ट, मैसूर. बायरॅक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट CFTRI चा अर्थ काय होतो? C फॉर सेंट्रल, F फॉर फूड, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. अन्न धान्यावरचा काय आहे? तो रिसर्च आहे, अन्नावरचा ते सेंटर आहे. संशोधन आणि व्यावसायिक उपयोजन याच्यातील दरी कमी करणे हा बायरॅक बायोनेस याचा अर्थ आहे. बायरॅक बायोनेस संशोधन आणि व्यावसायिक उपयोजन म्हणजे काय होतं? तर रिसर्च केला जातो, शोध लागतो, पण त्याचं कमर्शियल जे उपयोग आहे, वापर आहे, तो तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. मग ती दरी कमी करण्यासाठी त्या बायरॅक बायोनेसचा काय केलंय? ह्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केलं आहे आणि हा त्याचा उद्देश सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न. सामान्य तांदळाच्या तुलनेत डिझायनर राईस मध्ये किती पट जास्त प्रथिने आहेत? डिझायनर कपडे बघितले असतील, पण डिझायनर राईस सुद्धा आहे. आणि किती पट जास्त प्रोटीन आहे त्याच्यामध्ये? तर तिप्पट प्रोटीन आहे. बघा 3 पट प्रोटीन आहे, प्रथिने आहेत डिझायनर राईस मध्ये. कोणी केलेला आहे हा? बायो फोर्टिफाईड राईस. बायो फोर्टिफाईड राईस म्हणजे काय? तर जो मूळ राईस असतो त्याच्यामध्ये काय केलं जातं? जीवनसत्वे असतात, प्रथिने असतात, ते ऍड केले जातात, त्याला फोर्टिफाईड म्हणतात, बायो फोर्टिफाईड. कोणी विकसित केला? CSIR NIIST ने हा विकसित केलेला आहे आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे. कसं तयार केला जातं? तांदळाचं पीठ केलं जातं, त्याच्या पासून पुन्हा तांदूळच तयार केला जातो, पण त्या तांदळामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी केलेली आहे. म्हणजे खाल्ल्यानंतर जे आपलं इन्सुलिन आहे किंवा रक्तामधली जी साखर आहे ती वाढत नाही, खूप वाढत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? रक्तातील साखरेचं प्रमाण त्या ग्लायसेमिक इंडेक्स मधून आपल्याला कळतं. मग खूप वाढत नाही ग्लायसेमिक इंडेक्स रक्तामध्ये शुगर. शेखा झील पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? रामसर साइट डिक्लेअर केलंय त्याला? उत्तर प्रदेश. शेखा झील पक्षी अभयारण्य कितवा आहे? 99 रामसर स्थळ. रामसर परिषद 1971 मध्ये कुठे भरली होती? रामसर येथे भरलेली होती. रामसर कुठं आहे? इराण मध्ये आहे, जे युद्ध आता सध्या चालू आहे.
1982 मध्ये भारत या रामसर कन्व्हेन्शन मध्ये काय झालेला होता, समाविष्ट झालेला होता. शेखाजी आणि उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या 20 शहरे झिरो वेस्ट कडे 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट उपक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराची निवड झालेली आहे. प्रश्न काय आहे तर एक संयुक्त राष्ट्राचा युनायटेड नेशन्सचा कार्यक्रम आहे, उपक्रम आहे. 20 सिटीज 20 शहर कशाकडे झिरो वेस्ट कडे, म्हणजे त्या शहरातून जे काही वेस्ट येईल त्याचा रिसायकल होईल, काही उपयोग केला जाईल, काही होईल आणि झिरो वेस्ट तयार केले जाईल, म्हणजे तिथून काही वेस्ट निघणार नाही, असा कार्यक्रम आहे. 20 शहरं निवडली जाणार आहेत. त्यातील भारतातलं कुठलं निवडलेलं आहे, भारतातील कोणत्या शहराची निवड झालेली आहे हा विचारलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. उत्तर आहे केरळ मधील वर्कला. वर्कला केरळ. वर्कला केरळ. सगळा केर कुठे गेला, वर गेला. बघा केरळ वरून झिरो वेस्ट आहे. झिरो वेस्ट, वेस्ट म्हणजे काय, कचरा. कचरा केरळ असं तुम्ही मेमरी ट्रिक साठी लक्षात ठेवू शकता, त्याने की तुम्हाला पटकन परीक्षेमध्ये क्लिक होईल. केरळ कचरा आणि वर्कला वर गेला कचरा सगळा, त्याच्यामुळे झिरो वेस्ट राहिलं. पुढचा प्रश्न 2031 ते 35 साठी भारताचे अद्ययावत राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान एनडीसी, हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन, जीडीपीच्या उत्सर्जन तीव्रता 2005 च्या पातळीपासून किती कमी करण्याचा उद्देश आहे. हे आपण रिवाइज केलेलं आहे. 47%. बरोबर. एनडीसी नॅशनली डिटरमाइंड कंट्रीब्युशन भारताचे 2031-35 साठीचे हे अद्ययावत एनडीसी काय आहे तर जीडीपीच्या उत्सर्जन तीव्रता 2005 च्या पातळीपासून आपण 47% करण्याचं कमी केलेलं आहे. काय हे उत्सर्जन. यासोबतच कार्बन सिंक आपण पहिले 2.5 ते 3 बिलियन अब्ज टन एवढं होतं आपलं, आपण ते वाढवून किती केलेलं आहे आता तर ते केलेलं आहे आपण 3.5 ते 4 अब्ज टन. 3.5 ते 4. याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो की आपण ते वाढवून किती केलेलं आहे. उत्सर्जनावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 47 हे तुम्ही कसं लक्षात ठेवा, 2047 ला आपण विकसित होण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण जे कमी करण्याचं टक्केवारी आहे ते सुद्धा आपण 47 ठेवलेलं आहे. आणि 60% बिगर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमतेचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न UNFCCC COP30 ते कोठे आयोजन करण्यात आलेले आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन डेझर्ट नाही, कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज आहे हे COP30. COP म्हणजे काय, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 30 कुठे झाले, बेलम ब्राझील. बेलम ब्राझील येथे काय झालेलं आहे, युनायटेड नेशन्सचं कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज. CCCचा अर्थ काय होतो, कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज, जे सध्या हवामान बदलते, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आहे, जे काय आहे त्याच्यावर वेगवेगळे देश येतात, सभा भरते आणि म्हणतो, भारत म्हणता की आम्ही 47% आपण बघितलं की आम्ही 47% आमचं उत्सर्जन एवढं आहे ते कमी करू, किंवा 3.5 ते 4 एवढं कार्बन सिंक आम्ही अब्ज टन काय करू, कार्बन सिंक तयार करू. असं प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं काय जे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन असतील एनडीसी ते सादर करतं. मग हे जे क्लायमेट चेंज वरचं आहे COP30 ते कुठे झालं, बेलम ब्राझील मध्ये. आणि 31 आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 31 ते तुर्कीमध्ये आयोजित केलं जाईल. पुढचा प्रश्न नागोया प्रोटोकॉल अंतर्गत जैवविविधता अनुपालनात कोणता देश जागतिक नेता म्हणून उदयास आला. भारत. चांगला आहे ना हे नागोया प्रोटोकॉल, जिथं स्पेसिस वगैरे लाभ वगैरे जे असतील ते शेअर केले जातात, प्रजातींचे, जातींचे, त्याच्याविषयीची माहिती असेल किंवा एखादी नुकसानकारक माहिती असेल ती सगळ्या देशांमध्ये शेअर केली जाते. मग या नागोया प्रोटोकॉल अंतर्गत जैवविविधता अनुपालनात भारत हा जागतिक नेता म्हणून उदयास आलेला आहे. कारण का आलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त सर्वाधिक अनुपालन प्रमाणपत्र जी आहेत ती आपण जारी केलेली आहेत. आता नागोया प्रोटोकॉल काय आहे तर जैवविविधतेचा डेटा, डेटा म्हणजे काय, माहिती सामायिक करण्याशी संबंधित आहे. म्हणजे सगळ्यांना ती सांगितली जाते, नोंद केली जाते.
सर्वाधिक अनुपालन प्रमाणपत्र आपण जारी केले आहेत. त्यामुळे भारत हा जागतिक नेता म्हणून नाव या प्रोटोकॉल मध्ये उदयास आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. टार बॉल्स म्हणजे काय? आता न्यूज मध्ये होते, प्रदूषणाशी रिलेटेड आहेत. कडक झालेले कच्चे तेल अवशेष जे सागरी प्रदूषण होते त्याच्याशी रिलेटेड आहे. हार्डन रेसिड्यूज ऑफ वेदर्ड ऑइल, जे कच्चं तेल आहे, कच्च्या तेलाची गळती वगैरे होते समुद्रामध्ये, परत ते काय होतात, कडक झालेले असतात, त्यांना टॉर बॉल्स म्हटलं जातं. आणि हे सामान्यतः समुद्र किनाऱ्यांवर तेल गळती नंतर आढळतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. मी तुम्हाला उत्तर सांगितलं का? अनाटो म्हणजे काय? हे सुद्धा न्यूज मध्ये होतं. नैसर्गिक खाद्य रंग देणारा पदार्थ. आपण फूडला कलर वगैरे देतो, पण आपण कोणते वापरतो? रासायनिक वापरतो. पण अनाटो हा नैसर्गिक खाद्य रंग देणारा पदार्थ आहे. अनाटो, आता अनाटो, अनाटो मध्ये अन्न पण येतंय. अनाटो अन्नाला रंग देणारा पदार्थ. ओके. अनाटो वनस्पतींच्या बियांपासून तो मिळवला जातो. नैसर्गिक आहे ना, वनस्पतींच्या बियांपासून मिळवला जातो. त्याचं नावच आहे अनाटो वनस्पती, त्यामुळे त्या रंगाला सुद्धा नाव दिलेलं आहे अनाटो. साऊथ अटलांटिक अॅनोमली म्हणजे काय? पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील घट. आता बघा हे काय आहे? साऊथ अटलांटिक अॅनोमली. अटलांटिक समुद्र माहिती आहे ना, ही पृथ्वी आहे. मग अटलांटिक समुद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील घट किंवा खड्डा, अ डीप इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड, ज्यामुळे या भागातून जाणाऱ्या उपग्रहांना अधिक किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो. काय होतं तर आपलं पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र हे असं काहीतरी बरोबर. मग काही कारणांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात एक घट पडते, खड्डा पडतो, तिथलं क्षेत्र कमजोर होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, हे चुंबकीय क्षेत्र जे सूर्याकडून सोलार फ्लेअर्स वगैरे येतात, सूर्याकडून जे वारे येतात, किरण येतात, झळा येतात, त्यांच्यापासून संरक्षण करायचं काम करतं. मग जिथं हे कमजोर होतं तिथं काय होतं तर मग ह्या अधिक किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो. थोडक्यात हे आहे. मग हे साऊथ अॅनोमली कशाशी रिलेटेड आहे तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील घट. पुढचा प्रश्न. नामदाफा व्याघ्र प्रकल्प, नामदाफा टायगर रिझर्व कोणत्या राज्यात स्थित आहे? नाम क्या है तुम्हारा? नाम है अरुणाचल प्रदेश मध्ये हा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. ओके. पुढचा प्रश्न. मोग्रस शुष्का आणि मोग्रस पुणे या कशाच्या प्रजाती आहेत? बघा, पुणे आहे, महत्वाचं आहे, आपल्या महाराष्ट्रातच आहे हे. मोग्रस शुष्का आणि मोग्रस पुणे कशाच्या प्रजाती आहेत? उडी मारणारा कोळी, जम्पिंग स्पायडरमॅन, उडी मारणार जम्पिंग स्पायडर. आता स्पायडरमॅन काय करतो? उड्याच मारतो ना, या बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग वर. मग असा उडी मारणारा कोळी कोण आहे ते? मोग्रस शुष्का आणि मोग्रस पुणे. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोठे स्थित आहे? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, महाराष्ट्र. बरोबर. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. आता हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, नवेगाव आणि गोंदिया. तुम्ही काय करता जनरली? काय गोंधता? नाव गोंधता ना. काय गोंधलं जातं? मी काय गोंधलं आहे? नाव गोंधलेलं आहे. मग गोंदिया मध्ये आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प. नवेगाव वरून नाव आणि गोंदियावरून गोंदणे. तुम्ही काय गोंधलेलं आहे तर नाग गोंधलेला आहे, असं पण तुम्ही हे करू शकता, रिलेट करू शकता. नागझिरा पण तुमच्या लक्षात राहील. न्याय सेतू AI चॅटबॉटचा अधिकृत मॅस्कॉट काय आहे? चॅटबॉट आहे न्याय सेतू AI. त्याचा शुभंकर काय आहे तर दिशिका. त्या शुभंकराचं नाव काय आहे? दिशिका. आपल्या भारतामध्ये न्याय दिसतो का? नाही ना. पुढचा प्रश्न. हिंदी महासागर परिषद 2026 ची मध्यवर्ती संकल्पना थीम काय आहे? हिंदी महासागर प्रशासनासाठी सामूहिक व्यवस्थापन ही थीम आहे. आता बघा, हिंदी महासागर परिषद 2026
हिंदी महासागर, इंडियन ओशियन ही परिषद झाली. त्याची मध्यवर्ती संकल्पना काय होती तर हिंदी महासागर प्रशासनासाठी सामूहिक व्यवस्थापन, कलेक्टिव्ह सगळ्यांनी आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. स्टीवर्डशिप फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स, याचं शासन सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. जे इंडियन ओशनच्या शेजारी जे सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांनी मिळून गव्हर्नन्स केलं पाहिजे. ही या परिषदेची 9वी आवृत्ती होती आणि मॉरिशस मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मॉरिशस. प्रश्न क्रमांक 24. प्रोजेक्ट दंतक कशाशी संबंधित आहे? दंतक भारत राबवतं हा प्रोजेक्ट कोणत्या देशामध्ये राबवला जातोय? भूतान, नेपाळ, लडाख मधील सीमा रस्ते तर नाहीये, ईशान्य भारतातील रेल्वे प्रकल्प पण नाहीये. प्रोजेक्ट दंतक भूतान, भूताचे दात, तर तुम्ही मेमरी ट्रिक लक्षात घ्या या प्रोजेक्ट साठी. ओके, कोण राबवत आहे तर सीमा रस्ता संघटनेद्वारे. प्रोजेक्ट दंतक भूतानमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याशी संबंधित आहे. सीमा रस्ते संघटना BRO यांनी नुकताच आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला. कशाचा? या प्रोजेक्ट दंतकचा 66वा स्थापना दिवस BRO नी साजरा केला. मग BRO चा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट दंतक, जो भूतानमध्ये राबवला जातो. त्याचं एम काय आहे तर पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि 66वा स्थापना दिवस होता, म्हणजे 66 वर्ष झाली हा प्रोजेक्ट दंतक तिथं राबवला जातोय. भूताचे दात प्रोजेक्ट दंतक. लैंगिक समावेश आणि कौशल्य विकासावरील आशियातील पहिले युनेस्को अध्यासन, युनेस्को चेअर कोठे स्थापन केले गेले? सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. लैंगिक समावेश म्हणजे काय? स्त्रिया पुरुष दोन्ही कसं पाहिजे? दोन्ही सुद्धा आपले जे वर्क फोर्स आहे, कामगार आहे, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश पाहिजे. कौशल्य विकासासाठी, स्किल डेव्हलपमेंटसाठी आशियामधलं, जगातलं नाही, आशियामधलं युनेस्कोचं अध्यासन जी चेअर आहे ती कुठं, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. सिम्बायोसिस आणि स्किल असं दोन्ही रिलेट करत. ओके, पुढचा प्रश्न आहे रूसोम ब्रिज कशाचा वापर करून बांधले जाते? हे नॉर्थ ईस्ट कडचे जे आपले राज्य आहेत, मेघालय, आसाम, नागालँड वगैरे, तिकडे हे ब्रिज असतात. रूसोम ब्रिज. रूसोम ब्रिज कशाचा वापर करून बांधले जातात? पारंपरिक पद्धतीने बांधले जातात. नैसर्गिक आहेत हे. बांबू आणि केन, तिकडे खूप बांबू वगैरे उगतात ना, मग बांबू आणि केन, केन म्हणजे काय? ऊस, बरोबर ना. रूसोम पूल बांबू आणि केन यांचा वापर करून बांधले जातात. युनेस्को आणि सिक्कीम सरकार या पारंपरिक बांधकाम पद्धतीच्या जतनासाठी एकत्र काम करत आहे. याच्यावर अभ्यास चालू आहे. कोण? युनेस्को आणि सिक्कीम सरकार. रूसोम पूल, रूसोम पूल तो अति किरणोत्सर्गी अणुकचऱ्यासाठी, अति किरणोत्सर्गी म्हणजे काय? त्याच्यातून किरण बाहेर पडतात, रेडिएशन बाहेर पडतात, असा अणुकचरा. या अणुकचऱ्यासाठी जगातील पहिले, महत्वाचा प्रश्न आहे हा, जगातील पहिले कायमस्वरूपी भूगर्भातील भांडार, ऑनकोलो सुविधा, ऑनकोलो फॅसिलिटी कोठे आहे? बघा, एक फॅसिलिटी आहे जिचं नाव आहे ऑनकॅलो फॅसिलिटी. काय आहे याचं वैशिष्ट्य या ऑनकॅलो फॅसिलिटीचं तर अणुकचऱ्याचं कायम स्वरूपी भूगर्भातच काय केलं जातं, तिथंच तो वेस्ट जो अणुकचरा आहे त्याचं विल्हेवाट लावली जाते. फिनलँड. उत्तर आहे फिनलँड. अति किरणोत्सर्गी अणुकचऱ्यासाठी जगातील पहिलं कायमस्वरूपी, तो तिथंच कचरा काय होणार? नष्ट होणार. भूगर्भातील भांडार ऑनकॅलो सुविधा फिनलँड येथे आहे. ऑनकॅलो. ऑनकॅलो आणि अणु, अणु आणि ऑन हे दोन्ही लक्षात राहते. अणु आणि ऑन, अणु, ऑन आणि फिनलँड. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मॅडमॅन थिअरीचा अर्थ काय होतो? डोनाल्ड ट्रम्प जेव्हा वेगवेगळे डिसिजन्स घेत होते अचंबित करण्यासारखे, तेव्हा ही थिअरीची चर्चा चाललेली होती. मग काय आहे याचा अर्थ तर अशी राजनीती, अशी रणनीती जिथे विरोधकांना घाबरवण्यासाठी
नेता अनाकलनीय वर्तन करतो, ज्याचा आपण विचार करू शकत नाही, अनाकलनीय असं वर्तन केलं जातं. मॅडमॅन थेअरी म्हणजे अशी रणनीती जिथे विरोधकांना घाबरवण्यासाठी किंवा माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी अंदाज न बांधता येण्याजोगे वर्तन करणे, मॅडमॅन. होमोरेबी या शब्दाचा अर्थ काय आहे? हा एक जॅपनीज शब्द आहे जो न्यूज मध्ये होता. त्याचा अर्थ आहे झाडांच्या पानांमधून गळून येणारा सूर्यप्रकाश. ओके, सनलाइट फिल्टरिंग ट्री, थोडस असं कवितेशी रिलेटेड आहे. होमोरोबी, झाडांच्या पानांमधून गळून येणारा सूर्यप्रकाश. पुढचा प्रश्न, डेटा कावेरी ही प्रणाली कशाशी संबंधित आहे? डेटा कावेरी स्मार्ट सिटी डेटा प्लॅटफॉर्म. ओके, डेटा कावेरी ही स्मार्ट सिटी डेटा प्लॅटफॉर्म प्रणाली आहे. AI आधारित स्मार्ट सिटीज साठी जपान आणि भारत यांच्या याबाबत सामंजस्य करार, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेला आहे. भारत जपान स्मार्ट सिटी आपण तयार करतोय. AI आधारित आपण जेव्हा स्मार्ट सिटी तयार करतो, मग AI साठी खूप महत्वाचा असतो डेटा. मग स्मार्ट सिटीज डेटा प्लॅटफॉर्म साठी ह्या डेटा कावेरी हा प्रोजेक्ट आहे. बेन मेनाशे हा जो समुदाय आहे तो कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? आणि हा बेनी मेनाशे हा जो समुदाय आहे, बेनी मेनाशे का न्यूज मध्ये होता? तर भारतातून यांचं पुनर्वसन केलं जाते इस्रायल मध्ये, कारण ही इस्रायलची कम्युनिटी आहे. त्यांनी स्थलांतर आपल्या भारतामध्ये केलेलं होतं. म्हणजे ज्या इस्रायलच्या 20 लॉस्ट ट्राईब, 20 ज्या गमवलेल्या काय म्हणून आपण ट्राईब होत्या, त्यातील ही एक आहे बेनी मेनाशे. कोणते आहे? मिझोरम आणि मणिपूर मध्ये ते राहत होते. बेनी मेनाशे समुदाय मिझोरम आणि मणिपूर भारतीय राज्याशी संबंधित आहे. ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन हे राबवलं जात आहे इस्रायलने या समुदायासाठी. ऑपरेशन विंग्स ऑफ डाऊन, DAWN, ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन हे ऑपरेशन राबवलेलं आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की इस्रायलने या समुदायासाठी कोणतं ऑपरेशन वापरलं? ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन जे इस्रायलने राबवलं ते कोणत्या कम्युनिटीसाठी वापरलं? तर बेनी मेनाशे. बेनी मेनाशे समुदाय कोणत्या राज्यांमध्ये राहतो? तर मिझोरम आणि मणिपूर. 4-5 प्रश्न याच्यामध्ये तयार होत आहेत. ओके, प्रश्न 31 संपलेला आहे आपला. तुम्हाला किती मार्क पडले 31 पैकी ते तुम्ही कमेंट करा. आणि आपण अशाच एका चालू घडामोडींवरच्या प्रश्न क्विज मध्ये आपण भेटूया. सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.